ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा. रुक्मिणी गलांडे मॅडम हे आपल्यासोबत आहेत. मॅडम नमस्ते. नमस्कार. तुमच्या संदर्भात एक चर्चा सातत्याने होती गिरडी जिल्हा परिषद गटामध्ये की रुक्मिणी गलांडे मॅडम त्या ठिकाणी इच्छुक आहेत आणि तुम्हाला उमेदवारी द्यावी अशी सातत्यानं लोकांची मागणी होताना दिसते. खरं तुम्ही इच्छुक आहे का? इच्छुक आहे, मनापासून इच्छुक आहे. बरं कारण माझ्या ज्या आशा आकांक्षा होत्या बरं ते बरं पोलीस खातं हे डिसिप्लिन असल्यामुळे माझ्या अपूर्ण राहिलेल्या आहेत बरं बरं आणि ह्या राजकीय ह्याच्यामध्ये येऊन बरं त्या मला पूर्ण करायच्या म्हणजे आहेत. काय उर्वरित तुमच्या डोक्यातली जी स्वप्न आहेत ते स्वप्न लोकांच्या आहेत. सेवेच्या संदर्भात हा, समाजसेवा त्याच्याबद्दल. समाजसेवेच्या अर्थानं. बरं मग तुमचं वैयक्तिक माहिती सांगायला का? कारण आपण जिथं बसलोय तर तो आगलाईवाडीचा हा भाग आहे. तर तुमचा जन्म नेमका कुठं झाला आणि साधारणतः तुमचं शिक्षण वगैरे वैयक्तिक माहिती थोडीशी सांगावी. माझं नाव पूर्वीचं जे आहे रुक्मिणी आबासाहेब आगलावे. बरं बरं माझे वडील प्राध्यापक शिक्षक होते. बरं म्हणजे शिक्षणाचं मला पूर्वीपासून बॅकग्राऊंड आहे बरं 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 आणि मी आगलाईवाडीवर लहानाची मोठी झालेली आहे. अच्छा बरं बरं आणि 4थी पर्यंत जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षण झालंय. बरं. जन्म आगलाईवाडीवरच झालेला आहे माझा. बरं आणि 4थीच्या पुढचं 12वी पर्यंतचं शिक्षण हे जवळा गावात झालेलं आहे. अच्छा मग तिथून पुढे मग तिथून पुढे मी विद्या मंदिर सांगोला सांगोल्यात होतं. बरं, बरं. रात्रीची जी बस होती मुक्कामी बरं. ती पकडायची. बरं. 4 किलोमीटर आगलाईवाडी तो जवळास पहाटे प्रवास करायचा. बरं. ती बस पकडून सांगोला हे करायचं. दुपारी घरी येऊन घरची कामं करायची. बरं. शेतीतली कामं करायची. बरं. शेतीतली सगळी कामं आई वडिलांनी ते शिकवलेले आहेत बरं बरं मला. बरं आणि त्यावेळेस तसं आगलाईवाडीचं एक वैशिष्ट्य होतं. बरं प्रत्येक घरामध्ये शिक्षणाच्या बाबतीत बरं कोणी मागं नव्हतं. आम्ही 9 भावंड एकत्र होतो बरं. आणि ह्याही क्षणाला 9च्या 9 सगळे गव्हर्नमेंट जॉबला होतो आम्ही. पण तुमचं हा तेच ऐकून तुमचे भाऊ पण काहीतरी शिक्षक आहेत ना? हो, माझे भाऊ. बरं. आता सध्या मी त्यांच्याकडेच राहतेय. बरं बरं तरी सांगा, भावाच्या घरातले घरी. कोण कोण आहेत शिकलेले? माझ्या घरामध्ये माझ्या आता हे भाऊ आहेत. म्हणजे 2 नाती आहेत. माझी बहीण पण त्यांना दिली आहे, बहिणीची बरं. मुलगी. बरं तर ते शिक्षक आहेत. वडील शिक्षक होते. बहिणीच्या तिकडून माझ्या शिक्षक आहेत. अच्छा बरं 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 म्हणजे शिक्षकाचं शिक्षणाचं बरंच वातावरण होतं वातावरण आहे. बरं मॅडम तुम्ही आता लोकांना एक विशेष वाटते की पोलीस क्षेत्रामध्ये खूप मोठ्या पदावर गेला. म्हणजे कुठल्या पदावर होता तुम्ही? शेवटची मी पोस्ट काय होती? सध्या आता फरसखाना पुणे बरं. शहर या ठिकाणावरून DYSP म्हणजे सिटीमध्ये त्याला असिस्टंट पोलीस कमिशनर म्हटलं सहाय्यक जातं. पोलीस आयुक्त. सहाय्यक पोलीस आयुक्त बरं, या मॅडम, पदावर आता नियुक्त त्याच्याकडे मी येतो शेवटाच्या ह्याच्यामध्ये. पण ग्रामीण भागात आता तुम्हाला माहिती आहे मॅडम की एकतर जगण्याचे प्रश्न लोकांना पडलेले असतात. बाकीच्या गोष्टी हा नंतर मी दुय्यम भाग असतो त्याच्यामध्ये. शिक्षण बाहेर फार तर शिक्षण घेऊ शकतात महिला, परंतु बाहेरच्या गावामध्ये जाऊन परगावात जाऊन शिकणं, तिथं स्ट्रगल करणं, तिथं नोकरी मिळवून आणि मोठ्या पदावर जाणं ही म्हणजे सोपी गोष्ट नाही. मोठ्या घरातली लोक करू शकतात. कारण मी बरं. आता तुमच्या घराच्या परिसरामध्ये मला असं विशेष वाटतं की तुम्ही एवढ्या अशा वातावरणातनं तुम्ही कसं काय गेला? म्हणजे कशी इथं बीजं कशी काय रुजली? मेन कसं होतं, ध्येयवेडे म्हणतात ना, ध्येयवेडे. बरं. मला एक म्हणजे देशाबद्दल फार अभिमान होता. बरं. एक छोटासा किस्सा सांगते लहानपणीचा. बरं बरं आपल्याच गावचे DY कुलकर्णी म्हणून आम्हाला हो. साहेब होते. बरं, ते बरं. प्रत्येक वेळेस इलेक्शनला सॉरी चेकिंगसाठी आमच्या शाळेवर यायचे. इन्स्पेक्शनला यायचे. हां. हो बरं मग त्या दरम्यान एकदा 26 जानेवारीच्या दरम्यान ते आले होते. बरं आणि काय व्हायचं, झेंडावंदन हा एक तर हेडमास्टर बरं. करायचे बरं किंवा मग आलेले साहेब करायचे. पाहुणे हो पण हो. मला असं लहानपणी वाटायचं की मला का फडकवायला देत नाहीयेत अच्छा बरं. झेंडा. मला त्या झेंड्याबद्दल फार अभिमान होता. बरं एक देश म्हणजे झेंडा म्हणजे हे देशाचं प्रतीक प्रतीक अगदी असं बरोबर आहे, त्या साहजिक आहे. बाल वयामध्ये माझं बरं. हे होतं. बरं. मग DY कुलकर्णी सर आलेले बरं. आणि आम्ही असं पुढे उभा होतो. बरं. माझ्या डोक्यात असं काहूल चालू होतं ते बरं बरं मला का देत नाहीत, मला का देत नाहीत असं. बरं तेवढ्यात DY कुलकर्णी सर म्हणाले रुक्मिणी लाईन तोड. बरं मी म्हटलं माझी चालबुल त्यांना कशी काय कळली आणि लाईन तोड म्हटले. मला त्यांनी घेतलं बरं, बरं. आणि माझे ते चिमुकले हात पकडून झेंडा फडकवला तुमच्या हस्ते त्यावेळेस? माझ्या हस्ते 4थीला. तरी किती साल असेल, किती वर्षापूर्वी साधारण? तरी म्हणजे 60 माझी सर्व्हिसच आता 35 आणि आणि त्याच्या अगोदर 20 वर्ष म्हणजे 60 वगैरे. एक वर्ष 55 ते 60 हा, वर्षापूर्वीची 55 गोष्ट. ते 60 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. त्या काळात हा किस्सा त्या घडला. काळात मला हे म्हणजे आणि तुम्हाला ऊर्जा तिथून मिळाली, म्हणजे कुणी तर प्रोत्साहन दिलं? प्रोत्साहन दिलं आणि मग बरं. तेव्हा ठरवलं
बर. म्हणजे असं तो अजूनही झेंडा तो फडकलेला माझ्या समोर येतोय. बर. मी ठरवलं आता काही झालं तर आपल्याला बरं, देशासाठी एखादं पद मी मिळवायचं. तुमच्या अलीकडच्या ह्याच्यामध्ये येतोच, पण तुम्हाला चौथीत होता त्यावेळेस, बरोबर आहे? बरोबर. तुम्हाला झेंडा फडकवण्याची संधी मिळाली. आता तुमच्या पोलीस करिअर मध्ये कितीतरी वेळा झेंडा फडकवला, सॅल्यूट कितीतरी अधिकाऱ्यांनी केला. कितीतरी खूप वेळा म्हणजे जसं जसं पद वाढत गेलं बर. तेव्हा तो झेंडा फडकावायला मिळाला आणि ती बालपणची मला आठवण नेहमी यायची, ज्याच्यासाठी मी स्ट्रगल केलं. म्हणजे बर, बर. मला हे फडकवायला मिळालंच पाहिजे. बर बर बर. तर ते मी सक्सेस झाली त्याच्यात. आणि तो त्या क्षणी अभिमान आहे. तुमची आठवण येत होती गागलावाडी? प्रत्येक क्षणाला मी ह्या वाडीला विसरूच शकत नाही. म्हणजे अच्छा, ही बर. माझी मातृभूमी आहे, जिथं जन्म बरोबर. झालाय, हे मातीचं ऋण आहे. अजून माझ्या हे आठवणी, हे प्रेम, ही वेगळंच राहतं. आपण वेगळंच किती जरी राहतं. मोठ्या पदावर किती मोठ्या पदावर सासर किती असू द्या, बर. माहेर बद्दल खूप आपुलकी असू, असते, कारण तिथल्याशी त्या मातेशी नाळ जोडलेली नाळ असते. जोडलेली असते. तर मॅडम थोडं पुढे जाऊया आपण. साधारण मग ही जी प्रेरणा आहे, म्हणजे स्पर्धा परीक्षेतून तुम्ही गेला पोलीस खात्यामध्ये, तर तुम्हाला प्रेरणा नेमकी कोणाकडनं मिळाली? आणि इथलं जे आता वातावरण होतं, म्हणजे भाई गणपतराव देशमुख होते, सांगोल्याचे आमदार तुमच्या त्या काळामध्ये, तर तुमचं त्यांच्याशी एक तुम्हाला मार्गदर्शन मिळायचं त्यांचं आबासाहेबांचं, खूप तर मिळाली. त्या आठवणी काय होत्या नेमक्या? मी आबांबद्दल सांगायचं झालं तर बर लहानपणी म्हणजे तसं पाहिलं तर ना, बर आपल्या तालुक्यातली, बर. जिल्ह्यातली म्हटलं तर हरकत नाही, स्पर्धा परीक्षाच माहिती नव्हती. आणि त्यावेळी मोबाईलही नव्हते. आता मोबाईल मिळते नव्हते, माहिती मोबाईल पण नव्हते. बर. एक कोरे म्हणून बर. मुलगा होता, त्याला थोडं माहिती होतं, तो एक्झाम देत होता, बर बर पण त्याला यश मिळत नव्हतं. बर मग त्याचं बुक आणून माझ्या वडिलांनी, आबासाहेब आगलावे गुरुजी बर खूप म्हणजे ते पुढचे विचार करणारे किंवा मुलींना सपोर्ट करणारे, बर बर त्यांचे विचार खूप बर, तेव्हाच्या बर. काळात बर खूप चांगले होते. आणि बर. त्यांनी मला सांगितलं, त्या दरम्यान माझं ग्रॅज्युएशन झालं, जस्ट रिझल्ट पण आला नव्हता बर. आणि ही ऍडव्हर्टाईज आली. बर 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 मग त्यांनी मला ते कोरे सरांच्या त्या मुलांकडून बुक आणून रोज संध्याकाळी आमच्या दोघांचं जनरल नॉलेज, इतर याच्यावर चर्चा उजळणी, awareness चालू उजळणी बर, चालू बर. असायची घरात. बर. आणि त्यांनी मला सांगितलं आपणाला परीक्षा द्यायची. तशी पाहिली तर मी आमच्या समाजातली, धनगर समाजातली, बर. जगातली पहिली. क्या बात आहे. माझ्यानंतर जवळ्यामध्ये हा. UPC किंवा MPC स्पर्धा परीक्षा काय असते ही माहिती पडलं. उदाहरणार्थ सोनापाई एमगर एमगर, झाले, हो, हो. इनामदार साहेब झाले, हो. रसाळ झाले. हो. मग हे तर कोणाचं तरी हे घेऊन म्हणजे प्रेरणा त्या काळामध्ये. प्रेरणा घेऊन अजूनही आम्ही एकत्र भेटलो तर बर. ते मला म्हणतात, ताई तुमच्यामुळे आम्हाला माहिती पडलं. बरं, साधारण तुम्ही MPC तून झाला असाल ना? हो, MPC थ्रू किती झालं. साल होतं साधारणतः ते? 90 89 ते 90. 90 साल हा, साधारण. 90. म्हणजे आता मॅडम तुम्ही हे बघितलं असेल किंवा बऱ्याचशा तरुण मंडळीला माहित आहे, जो बिरुदेव डोने आहे IAS अधिकारी झालेला, तो धनगर समाजातला पोरगा होतकरू, शेळ्या मेंढ्या राखणारा, तो माहित होता. परंतु तुमच्या काळात सोशल मीडिया नव्हता, नाहीतर तुम्ही पहिला हिरो ठरला असता त्याच्यामध्ये. प्रश्नच नाही. मी आता पण हिरो आहे. पण त्या समाजाच्या काळात नव्हता ते. त्या काळात मीडिया नव्हती, मोबाईल नव्हते, बर. काहीच नव्हतं. तरीही बर. माझ्या गावकऱ्यांनी मला खांद्यावर घेतलं होतं जवळ्यात. DY काय मिरवणूक कुलकर्णी वगैरे काढली होती का? मिरवणूक काढली होती DY कुलकर्णी सरांनी. म्हणजे इलेक्शनचा जसा प्रचार होतो ना वाडीवाडीवर, बर तसं. तसा प्रचार झाला होता. आपल्या गावची सुकन्या PSI पास झाली आहे बर. आणि शुक्रवारी हे प्रचार झाला बर. आणि शनिवारी माझा सत्कार ठेवला होता मोठा जवळ्यामध्ये. क्या बात. बर. काकी होत्या, गणपतराव आबा होते आबासाहेब, आणि बर, बर, एक आजमी आपले कोणतरी होते, लेख कवी होते, मला बर. नाव आठवत नाहीये, बर, बर, बर. गावातले जवळ्यातले. बर, बर. आणि खूप छान तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. मॅडम साधारण मग तुम्ही जे आबासाहेबांच्या आठवणी, मग तो विषय काय होता नेमका? आबासाहेबांच्या बाबतीत कसं होतं, मी योगायोगाने आबासाहेब हे माझं दैवत बर. म्हटलं तरी हरकत नाहीये. बर, बर, बर. त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. बर. आणि मी आज पोलीस खात्यात सक्सेस झाले ना, बर. केवळ त्यांच्यामुळे. मग त्यांची प्रेरणा होती तुम्हाला? मला खूप बर. प्रेरणा होती त्यांच्याबद्दल. म्हणजे बर. बऱ्यापैकी सगळीकडे म्हणजे मी आता किस्से सांगू शकत नाही, पण आबासाहेब कुठे गेले तर माझी लेक म्हणून उच्चार करायचे. मला अजूनही म्हणजे त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर भरून येतंय. माझी पोस्टिंग योगायोगाने बॉम्बेमध्ये झाली. बर. आणि आबासाहेब नेहमी अधिवेशनला यायचे. बर बर. कधी बाय रोड आले तर मला फोन करायचे, मॅडम मी घरी येतोय म्हणून. भेट व्हायची तुमची? हा, बर. घरी यायचे. बर. आणि अधिवेशनला आले, मनोरा म्हणून हे होतं, मनोराला टावर होते मुंबईला, हो. टावर मध्ये. आणि बर. नंतर आकाशवाणीच्या समोर आले होते. बर. एकही दिवस अधिवेशन मध्ये असा गेला नाही की मी त्यांना जाऊन भेटली नाही.
बर जेव्हा मिनिस्टर होते ना, बाई तिकडे होत्या. बर बर 5 मंत्रालयाच्या समोर त्यांचा बंगला होता, निवासस्थान होतं. निवासस्थान होतं. बर तर माझी ड्युटी मग 10ला सुटू 11ला सुटू बाईसाहेबाला हजेरी लावायची. बर म्हणजे तो काळ खूप वेगळा होता. आणि आबासाहेबांनी मला माझ्या अख्ख्या सर्व्हिसमध्ये मी शब्दात वर्णन नाही करू शकत, फार सपोर्ट केला मला. म्हणजे तुमच्या माझे ते एकूण श्रद्धास्थान होतं. बर मी जसं माझ्या आई वडिलांना माझ्या नात्यात मानत होते त्याहून बर. एक किंचित बर त्यांना माझं खरंच एवढं मोठे उपकार आणि सहकार्य होतं ते. सहकार्य होतं फार. म्हणजे बर आमच्या डिपार्टमेंटमध्ये ही देशमुख साहेबांची बर कोणतरी नातेवाईक आहे इतकी इमेज होती. बर इतकी इमेज होती. बर मॅडम. बरं आता साधारण आबासाहेबांचा तुम्हाला सहवास लाभला. आता विद्यमान आमदार आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुख आहेत किंवा डॉक्टर अनिकेत देशमुख आहेत, त्यांचे नातू आहेत. तर हे आता राजकारणामध्ये सक्रिय झाले, त्यांचा कधी सहवास लाभला का तुम्हाला? बाबासाहेब आणि अनिकेत बर दोघांचंही सहवास जसं म्हणजे ते आबासाहेबांचे नातूच आहेत. त्यामुळं जेव्हा जेव्हा त्यांची फॅमिली यायची ते लहान तेव्हा असतील त्यावेळेस. खूप लहान होतं. बाबासाहेब तर 10वी वगैरे पास होऊन, अनिकेत पण त्या दरम्यान जेव्हा मुंबईला यायचे बर तेव्हा माझ्या घरी भेट दिल्याशिवाय बरोबर. ते जायचं नाही. बाबासाहेब पण येऊन गेलेले आहेत, अनिकेत पण येऊन गेलेले आहेत. कालांतराने त्यांचे स्टडी अभ्यास वाढला, दोघंही मेडिकलला असल्यामुळे बाहेर गावी गेले. पण बाबासाहेब जेव्हा हिरानंदिनीमध्ये जॉबला होते, बर बर डॉक्टर म्हणून तिथं होते, बर. तेव्हाही म्हणजे येणं जाणं होतं. येणं जाणं होतं. म्हणजे बर, बर, असं मग मी कधी फोन करायची. बर 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 अनिकेत पण त्याच्या काही इंटरव्ह्यूला वगैरे आल्यावर घरी येत होते. भेटी गाठी हा व्हायची. बर. शोभाताई असायचे. बाई कधी मुंबईत आल्या बर आणायची बर तर आबा तिथं बर. मनोऱ्याला उतरायच्या नंतर मला घ्यायला जायला लागायचं. बर बर म्हणजे बर. ती फॅमिली मला काय म्हणतात आपण हृदयापासून ज्याला हृदयापासून, आपण बरोबर. मानलेलं आहे ना, निरपेक्षपणे म्हणजे आपले म्हणजे ती बरोबर आहे. बाहेरची कधी मला वाटलीच नाही. माझी आहेत, बर. माझ्या घरातले हे फॅमिली कुटुंब आहे बर असं बर बर बर. सदैव. आणि त्यांनी मला तसं सपोर्ट पण केला. आणि वागणूक कधी हम्म. मी माझ्या सासूरवरून येताना हम्म. पहिलं मी आबासाहेबांच्या घरी आणि नंतर माझ्या घरी परत असं घरी असायचं. आपल्या घरचं दार चढायच्या आधी त्यांच्या घरी त्यांच्या आपण घरी. आणि आता एवढी आबासाहेब निष्ठा पण होती. आबासाहेबांचं एक आवर्जून मी सांगेल आठवण. बर मी जेव्हा पण यायचे ना आबासाहेब घरी असले ना, हम्म. त्यांच्या पिएला बोलवायचे, अनिल हम्म. कोण आहे का बाहेर, मॅडम आलेत. बर मग फरसाण आणि हे लाडू मागवायचे बाहेरून. क्या बात आहे. मग तुमचा पाहुणचार खाणं पिणं सगळं सगळं मग असायचं. तुम्हाला आणि मार्गी लावणार. प्रत्येक दिवाळीला आबासाहेब होते तोपर्यंत साडी घ्यायची मला. तुम्हाला साडी घ्यायची हा. म्हणजे खूप तुम्हाला त्यांच्या आठवणीत. बर एक आठवण आवर्जून सांगेल. आबासाहेब एकदा असेच मिनिस्टर होते तेव्हा गावी आले होते. बर बर आणि आबासाहेबांची सवय होती गावावर निघाले ना, बर त्यांच्या गाडीचे किलोमीटर ते घेऊन यायचे येताना. म्हणजे किती किलोमीटर शेवटचं अच्छा अच्छा. चाललं हा हा हा. ते घेऊन यायचे. बर आबासाहेब आल्यानंतर बाईंचं आणि माझं ठरलं आता आपण सिद्धिविनायक महालक्ष्मीला जाऊया. बर बर तर मी बाईंना म्हणजे आमचं चाललं होतं गाडी घेऊन जाऊया का नको, बरं. घेऊन जाऊया का नको असं. बर पण शेवटी आम्ही ती गाडी घेऊन गेलो. बर आणि दुसऱ्या दिवशी आबासाहेब आले. आबासाहेब म्हणले, ड्रायव्हरला बोलवून घेतलं, अरे मीटर कसं किलोमीटर कसं काय पुढं पळालं, वाढलंय हा. वाढलंय कसं काय. बर तर तो जरा घाबरला. तो मी झालं त्याचं. तो कसं काय सांग. नाही म्हणे आबासाहेब मी गाडी बाहेर काढली होती, ह्याला त्याला गेले असं सांगायला आलं. नाही म्हणे तू खरं बोल. मग त्यांनी सांगितलं काल गलांडे मॅडम आल्या होत्या, बाई आल्या होत्या सिद्धिविनायकला, ते गेले होते. गेलो. आबासाहेबांनी तेवढ्या किलोमीटरचे गव्हर्नमेंट खिशातले पैसे ते गव्हर्नमेंटचे ते क्या भरले. बात आहे. म्हणजे इतकं हा इतकं माझा स्वतःचा अनुभव आहे. बर त्यांनी ते भरले बिल. बर म्हणजे वैयक्तिक गव्हर्नमेंटच्या कामासाठी, हा, वैयक्तिक कामाला हा. गाडी वापरत नव्हते. म्हणजे आम्ही वैयक्तिकच कामाला वापरलो अच्छा होतो. हो बरोबर आहे. हो ती त्यांना मान्य नव्हतं. बर इतके काटेकोरपणे एवढे बर काटेकोरपणे होते. बर बर मंत्रालयात बऱ्याच वेळा मला आबांबरोबर जाण्याचा प्रसंग आला. बर त्यांना पोलीस गाडी वापरलेलं बोर्ड असलेलं वगैरे आवडायचं नाही. आवडायचं नाही. आणि हल्ली आता अगदी खूप म्हणजे शेतकरी कामगार पक्षासंदर्भात कधीच असं झालेलं नाही, पण इतर ठिकाणचे आमदार ज्यावेळेस बघतो आपण कॅनवाय लागतो, बंदोबस्त मागवतात आणि तो लाल देवा असेल तर फारच मजा असते त्यांची. सध्याच्या ह्याच्या बद्दल मी पॉलिटिक्स बद्दल काही बोलणार नाही. पण एवढी तुम्ही मोठी नाहीये मी. आबासाहेबांबद्दल तर सांगा. नुसतं आवडत आबासाहेबांबद्दल मी नव्हतं. सांगते ना तुम्हाला, अजिबात बरं. आवडत नव्हतं. एकदा मी काय झालं होतं, माझी प्रायव्हेट गाडी घेऊन गेले होते आणि आबासाहेबांना एका ठिकाणी जायचं होतं. तर तो पुढे चुकून बोर्ड राहिला होता पोलीस. बर आबा आता जस्ट म्हणजे 91-92ची घटना असेल मला बरं, बरं, वाटतं. बरं. सॉरी म्हणजे आबांचं वय 91-92 होतं ना, हा, त्या त्या दरम्यानची. दरम्यानची हो, हो, इन्सिडेंट हो. होता तो. बर
तर त्यांना पाठीमागच्या सीटवरून तो हे दिसला, बोर्ड दिसला. बोर्ड दिसला पोलीस. बर मला म्हटले पोलीसची गाडी आणली आहे का? म्हटलं नाही आबा, प्रायव्हेट गाडी आहे. म्हणजे बोर्ड कसा आहे? उत्तरायला लागले होते. मग मी म्हटलं आबा बोर्ड काढते, चुकून राहिला. बघा म्हणजे एवढं त्यांचं हे होतं म्हणजे अॅक्युरेटपणा खूप होता. बरं. आणि आबासाहेबांसारखे जर नेते जगामध्ये झाले ना, हम्म. दुनिया इकडची तिकडं होईल. मी हे आबासाहेबांना खूप- विशेष आहे मॅडम ना, म्हणजे कारण कसं आहे हल्ली लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी पोलीस लिहिलेल्या पाट्या लावून गाड्या असतात, किंबहुना पोलीस खात्यातल्या लोकांचा बंदोबस्त ठेवून ही फॅशन झालेली आहे हल्ली. आबासाहेब कधी मला तरी कळतंय असं ना, बरं. मला आठवतंय 4थी 5वी पासून बर आबासाहेबांच्या घरचा संबंध आहे मला. बर म्हणजे बाई पण एवढ्या साध्या होत्या ना, बर ते पूर्वी गौऱ्या हा, हा. वगैरे लावायच्या. बरं. त्यांनी गौरी थापून दिली का ते भिंतीला चिपकवायचं आमचं काम असायचं लहानपणी. बर 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 तेव्हापासूनचे संबंध आहेत. वडील कधी तर आमचे सांगोलला गेले का वगैरे त्यांच्या बरोबर आम्ही जायचं. म्हणजे वडिलांमुळं तुम्हाला ते जाणं येणं आबासाहेबांचा व्हायचं. संपर्क आबासाहेब म्हणजे हा, जास्ती मार्गदर्शन ह्या आला. गोष्टी. पण आबासाहेब तर जगाचे आदर्श आहेत. आम्ही तर त्यांच्या मातृभूमीतले बर बर जगाचे आदर्श आहेत. आम्ही तर म्हणजे काय आबासाहेबांची स्तुती करेल तेवढी कमीच आहे. बर बर नागपूरचा किस्सा सांगते मी. बर नागपूरला शेवटचंच अधिवेशन असेल आबांचं ते, बर बर आणि मी त्यावेळेस पोस्टिंगला तिथे होते आबांच्या तिथे. बर आणि नागपूरचं थोडं थंड वातावरण, गरम, खूप, हा, ते मला बरोबर. थोडं मानवलं हा, नव्हतं. हा. मी गेल्या गेल्या आबासाहेबांची तब्येत ठीक नव्हती, डेंग्यू झाला होता त्या बर दरम्यान. बर 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 आणि आबासाहेब तरी अधिवेशनला आले होते. बर बर मग मी त्यांना भेटायला गेले होते. मला लगेच बघितलं म्हणले तुम्हाला काय बरं नाही का, तब्येत तुमची बारीक झाली? तुम्हाला विचारताय मला विचारलं. आणि त्या दिवसापासून बर त्यांच्या पिएला अनिलला विचारा कधी पण, आबाचं अधिवेशन संपेपर्यंत रोज जेवायला मला त्यांच्याकडे त्यांच्याकडे असायचं त्यांच्याकडे. आणि मग मी काहीतरी बहाणा सांगून बरं. आबा मला आज बंदोबस्त आहे, मी येऊ शकत नाही वगैरे असं असायचं. हम्म. मग म्हणले अनिलला बोलवून सांगितलं, अनिल मॅडम येईपर्यंत तुम्ही जेवायचं थांबा, बर म्हणजे असं. आणि बरं. मग आबासाहेब मला प्रॉमिस केलं 31 डिसेंबरच्या आत तुमची बदली होणार. बर मला माहिती नाही, मला घेऊन गेले होते. 26ला भेटलो बर CM साहेबांना आणि 31 डिसेंबरला माझी ऑर्डर झाली. क्या बात. हे आबासाहेब आहेत, ही बरं. आबासाहेबांची ओळख. ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा.